आपण जास्त काही बोलू शकत नाही सध्या. परंतु अमेरिकेनं ट्रम्पचा एक आदेश भारताला ऐकवला आहे, सुनावला आहे. तो असा आहे, की तुम्हाला किती पण महाग झालं, तरी पण पेट्रोल, डिझेल, खनिज तेल जे काय असेल, ते तुम्हाला अमेरिकेकडूनच घ्यावं लागेल. म्हणजे अमेरिका ज्या व्हेनेझुएला या देशाला त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि तिथले तेल साठे बळकावले, तर तुम्हाला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी घ्यावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तेलाचे भाववाढ जे आहे ते अजून वाढणार आहेत. आतापर्यंत किती भाववाढ झाले, तर हे भाववाढ झाले इतके, म्हणजे अ, कमीत कमी ₹8 वाढलेले आहेत पेट्रोल मागे 4 दिवसामध्ये. हा विकास आहे. प्रत्येक 4 टप्प्यामध्ये त्यांनी कसे कसे वाढवलेत हे आपण बघू शकतो. तर याच्यामध्ये असं आहे की इराण आणि रशिया तुम्हाला प्रत्येक बॅरल मागे $11 सूट देत होता. तरी सुद्धा ट्रम्प च्या समोर आपल्या मोदी साहेबांनी इतकी नांगी टाकलेली आहे, इतके लोटांगण घातलेलं आहे, की आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही. जर आपण रशियाकडून तेल घेतलं असतं, इराणकडून तेल घेतलं असतं, तर नक्कीच आपल्याला अनेक फायदा झाला असता. तर या चार्टमध्ये सर्व काही आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. यामध्ये सुद्धा रशियाच्या तेलातून मुकेश अंबानीला $6 अब्ज फायदा झालेला आहे. आणि या असं असून सुद्धा ज्या सरकारी कंपन्या आहेत, इंडियन ऑइल उदाहरणार्थ, तर त्यांना याच्यातून काहीच फायदा नाही. पण मुकेश अंबानीच्या कंपनीला यातून भरमसाठ फायदा झालाय. आता जर प्रत्येक बॅरलला रशियानं $11 सूट दिली असेल, तर मोदी सरकारनं भारतातील जनतेला 11 पैशाची तरी सूट दिली पाहिजे. पण तसं त्यांनी काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे प्रत्येकानं हा प्रश्न सध्या विचारला पाहिजे. आणि असं म्हणतात की 2022 नंतर कुठं पेट्रोल डिझेल वाढ झालेली आहे, तर हे आत्ताच झालेली आहे. तर एक लक्षात घ्या, अमेरिकेचं दरडोई जे उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न, ते 75 लाख आहे. आणि तरी सुद्धा तिथला पेट्रोल दर सध्या 85 ते ₹95 आहे. म्हणजे त्यांना ते परवडतं. ठीक आहे. आणि अमेरिका माहितीच आहे आपल्याला, उच्च उत्पन्न किंवा चांगल्या सोयी सुविधा तिथं असतात. इंग्लंडमध्ये 45 लाखाचं उत्पन्न आहे प्रत्येक व्यक्तीचं, आणि तिथं तो दर त्यांना परवडतो. जर्मनीचं उदाहरण घ्या, फ्रान्सचं घ्या, नेदरलँडचं घ्या, आणि आपला जो भारत देश, ज्याला आपण भारतीय डंका मिरवतो संपूर्ण जगामध्ये, त्याचं वार्षिक उत्पन्न हे ₹2.5 लाख आहे, दरडोई उत्पन्न. आणि इथं दर मात्र 100 ते ₹108 आहे. म्हणजे मोदींनी आपल्याला कोणत्याही करामध्ये सवलत दिलेली नाहीये. जेव्हा जेव्हा तिथं आता इराणचं युद्ध झालं, तेव्हा तिथल्या लोकांनी तिथला जो एक्साईज टॅक्स वगैरे असतो, तो त्यांनी कमी केला. रशियानं कमी केला, किंवा इंग्लंडनं कमी केला, ऑस्ट्रेलियानं कमी केला. पण भारतानं तसा काहीही प्रकार केलेला नाहीये. काहीही सूट दिलेली नाहीये आपल्याला. त्याचा परिणाम म्हणजे आता हे पेट्रोल डिझेलचे दर इतक्या झपाट्यानं वाढतायत. तर सांगायचा मुद्दा असा की लोकांनी आता प्रश्न विचारायला पाहिजेत. आणि कॉकरोच पार्टी जी आहे ती दुसरी तिसरी काहीही नाहीये. कॉकरोच पार्टी म्हणजे दुसरं काही नाहीये, तर ते आपण आहोत. आपल्यासारखी ती लोक आहेत, आपल्यासारख्या तरुणांचा तो एक आवाज आहे. तर सरकारला हे कळत नाहीये, किंवा त्यांनी तुमच्या समोर एक खडा टाकून बघितला की हा, आम्ही 4 वेळा थोडं 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 पेट्रोल डिझेल वाढवलं, पण हे भारतातील ही जी जनता आहे ती अशी शांतच आहे, त्यांना काही पडलेलं नाहीये. अशा पद्धतीनं ते सध्या आपल्याशी वागतायत. त्यामुळे लोकांनी सुद्धा आता लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण शंड म्हणून जगायचं आहे, की आपण या विरोधात आवाज उठवायचा आहे. आता तर अवस्था इतकी वाईट आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, की तुम्हाला डिझेल मिळत नाहीये. अनेक ठिकाणी डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत. तर ही परिस्थिती जर अशीच होत असेल, तर व्यापार होणार नाही, वाहतूक होणार नाही. वाहतूक नसेल तर महागाई प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे. मग ते कुठल्याही पक्षाचं असू दे. आता सध्या मोदी भाजपचं सरकार आहे, त्यामुळे लोक भाजपला शिव्या घालणार आहेत, आणि ते बरोबरच आहे. या 14 वर्षामध्ये या मोदींनी काहीही केलेलं नाहीये. या 12 वर्षामध्ये काहीही त्यांनी केलेलं नाहीये. फक्त खोटी आश्वासने दिली आहेत, लोकांना मूर्ख बनवायची कामं केलेली आहेत. तर या विरोधात आता जनतेनं आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वोत्तम असते. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद यापेक्षा तुम्ही जनता ही सर्वोच्च यामध्ये मांडली जाते. आणि त्यानुसार आपण हे काम केलं पाहिजे. आणि लोकांना गृहीत धरण्याचं जे एक षडयंत्र केलेलं आहे मोदींनी किंवा त्यांच्या सरकारने, तर ते हास्यास्पद आहे. या गोष्टीचा आपण इथं विचार करणं ही काळाची गरज आहे, आणि त्यानुसार आपण काम करतो का हे
पाहणं सुद्धा आहे. आता बघा इथं ट्रम्पच्या इशाऱ्याखाली मोदी आहेत. म्हणजे मोदी एक शब्द सुद्धा उलट बोलू शकत नाहीत अमेरिकेला. म्हणजे इतकी भीती कशामुळे आहे? कोणती तुमची एप्स्टीन फाईल त्यांच्याकडे अडकली आहे? नेमकं तुम्हाला गौतम अदानीच्या ज्या केसेस आहेत अमेरिकेच्या कोर्टामध्ये, त्या तिथं अडकून पडलेल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी तुम्ही संपूर्ण भारताला अमेरिकेच्या दावणीला बांधलेलं आहे. म्हणजे कसाईखान्यामध्ये जसं एखादी गाय बैल जातो किंवा जनावर जातं, तशीच अवस्था त्यांनी या आपल्या भारतीय जनतेची केलेली आहे. आणि हे एकदमच वाईट अशी अवस्था आहे का इराण सारखा देश जो आपल्याला कायम मैत्री त्याने ठेवलेली आहे, त्या देशाशी आपण व्यवस्थित राहिलेलो नाही आहे युद्धाच्या वेळी सुद्धा. त्यांच्या पाठीशी न राहिल्याचे परिणाम म्हणजे आपल्या सगळ्या भारतीयांना तो भोगावा लागला. तर हे अंधभक्त नावाची जी एक जमात आपल्या आजूबाजूला फिरत असते, त्यांना अजूनही काय पटलेलं नाहीये. तर सध्या आपल्या आर्थिक झड ही सध्या खूप जोरात चाललेली आहे. आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकमेव आहे ते म्हणजे लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे, लोकांनी बंड केलं पाहिजे आणि खास करून लोकांनी आंदोलनातून आपले मार्ग पुढं नेले पाहिजेत. कारण नेपाळसारखं गरीब राष्ट्र किंवा बांगलादेशसारखं राष्ट्र तिथले तरुण जागरूक आहेत, तिथले तरुण रस्त्यावर उतरत आहेत, पण आपण उतरू शकत नाही. कारण इथल्या अंधभक्तांची संख्या ही इतकी त्यांनी 12 वर्षामध्ये त्यांची पैदास झालेली आहे की त्यातून ते बाहेर येणं त्यांना कळत नाहीये. अफूची गोळी आहे अंधभक्ती म्हणजे. त्यातून तुम्ही गुलाम होऊन जाता त्यांचे. आणि जर कुणी व्यवस्थेला प्रश्न विचारले तर त्याला राष्ट्रद्रोही किंवा देशाचा विरोधक असं पाकिस्तानला निघून जा, चीनला निघून जा, अशा टाईपचे भाषणं इथं दिली जातात. आणि ते हिंदूची गोळी वगैरे काही सांगितली जाते. हिंदुत्व वगैरे आपल्याला शिकवलं जातं. अरे आपल्या पोटपाण्याला जर काही नसेल तर तुमचं हिंदुत्व घेऊन आम्हाला काय चाटायचं आहे का? कशाला पाहिजे ते हिंदुत्व? काय करणार आहे ते हिंदुत्व? हिंदुत्वाचा आणि आपल्या पोटापाण्याचा काय संबंध? धर्माच्या ठिकाणी ठेवला पाहिजे. श्रद्धा ज्या असतात, आपल्या भावना असतात त्या गरजेच्या असतात. बाकी कोणताही धर्म संकटात नसतो. धर्माच्या नावावर जी दुकानं चालतात त्या व्यापाऱ्यांचे धंदे धोक्यात आलेले असतात धर्माच्या नावावर चाललेले. त्यामुळे ते आपल्याला धर्मावर भडकवत असतात. बाकी त्यामध्ये कोणताही वेगळा असा अर्थ याच्यामध्ये नसतो. त्यामुळे लोकांनी ह्या सत्ताधीशांना आता प्रश्न विचारले पाहिजेत, आपण विचारले पाहिजेत. आणि ज्या मुवमेंट असतात त्या आपण शांततेच्या मार्गानं, लोकशाहीच्या तत्वानं आपण या सरकारला सतत विचारत राहिलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ हा खूप वाईट आहे. 8 रुपये आत्तापर्यंत झालेले आहेत, तर हा दर 25 रुपये पर्यंत वाढणार आहे पेट्रोलचा. आणि त्यानंतर जी अवस्था आपल्या भारताची होणार आहे त्याचे हाल हे कुत्र्यापेक्षाही वाईट होणार आहेत. आणि त्याचे संकेत मोदींनी सुद्धा दिलेले आहेत आणि आपण सुद्धा ते स्वीकारले पाहिजे.